कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सॉरी, ते मला घरी पूजा करायची सवय आहे म्हणून मी पूजा करत होते. तुमची झोपमोड झाली का कौशिकी मॅडम? सॉरी, खरंच सॉरी. नाही, इट्स ओके. इट्स ॲब्सोल्युटली ओके. कौशिकी, तारिणीला बघून बहिणीची आठवण झाली नाही का? बहिणी सुद्धा रोज सकाळी उठून अशीच देवपूजा करायच्या नाही का? हो, मला आठवते ना, तिच्या आवाजाने आपल्या सगळ्यांची सकाळ व्हायची. खूप बरं वाटायचं. तारिणी, खूप छान. खांडेकरांची सून शोभतेस हा. पण दया काका, खरं तर तिला हे सगळं करायची काहीच गरज नाहीये. नाही म्हणजे कायद्याने ती खांडेकरांची सून आहे आणि कायद्याने तिला तिचे सगळे हक्क सुद्धा मिळतील. पण तिला जर असं वाटत असेल की हे सगळं करून ती खांडेकरांच्या मनात घर करू शकते, तर तो गैरसमज लवकरात लवकर दूर झालेला बरा. बरं झालं कौशिकी, तूच सांगितलंस. नाहीतर उगाच कोणाच्या अपेक्षा वाढायला नकोत ना. पद्मिनी, नाही मला कळतंय हे सत्य स्वीकारणं तुम्हाला सगळ्यांना जरा कठीण जात आहे. पण पहिलाच दिवस आहे ना तिचा या घरातला, आणि काय उत्साहाने ती देवपूजा तर करते ना, कोणाचं काही वाईट तर करत नाहीये. मग कशाला उगाच तिला बोलताय असं? तुम्हाला हजारदा सांगितलंय, तो केदार तुमचा मुलगा नाहीये आणि ही तारिणी ही आपली कुणीच नाहीये. तारिणी, बाळा तू काही मनाला लावून घेऊ नकोस. थोडा वेळ दे, होती सगळे शांत होतील. तिच्या आशा वाढवू नका दया काका. ती या घरात फक्त केदारची बायको म्हणून आहे आणि ते तिला माहिती असलेलं बरं. कौशिकी, अगं तारिणी खूप चांगली मुलगी आहे ग, खरंच खूप चांगली मुलगी आहे. आणि मला खात्री आहे तुला सुद्धा लवकरच दिसेल तिच्यातला चांगुलपणा. आणि तारिणी, ही आमची कौशिकी आत्ता जरी अशी कठोर दिसत असली तरी तशी ती नाही आहे बरं का. एकदा तिने तुला जीव लावला की नाही की मग बघ. डोळ्यामध्ये मनामध्ये झाली फडफड फडफड धडधड धडधड, डोळ्यामध्ये मनामध्ये झाली. केदार, फोन. केदार, फातिमाचा फोन आहे. हा फातिमा, बोल. हॅलो. हां बॉस, सगळं ओके आहे ना तिकडे? हां, सगळं ओके आहे. आणि काही गडबड झाली तर केदार घेतोय सांभाळून. बॉस, ते मिशन कुठपर्यंत आलं? काही सापडलं का? मी युवराजच्या खोलीत गेले होते त्यावेळेस मला त्याचं पासबुक सापडले. आता आपल्याला ही गोष्ट शोधून काढायची आहे की तो एवढे मोठे मोठे ट्रान्झॅक्शन्स करतोय कसा. म्हणजे तो जर काम करत नाहीये तर त्याच्याकडे एवढे पैसे येत आहेत कुठून? बॉस, फोटोज मिळालेत मला, मी इन्फॉर्मेशन काढून लगेच पाठवतो. ओके. बॉस, मला एक सांगा, तुम्ही नवरा बायकोचं नाटक करताय हे सगळ्यांना पटलंय ना? नाही म्हणजे काही जणांना संशय आहे अजून, पण काही जणांना पटलंय. पण ठीक आहे, काही प्रॉब्लेम आला तर आम्ही दोघं घेऊ सांभाळून. केदार आहे ना? हो, केदार सर काय एकदम खुश असतील हो ना केडी सर? खुश म्हणजे? नाही म्हणजे हे जरा असं वेगळं मिशन मिळालंय ना, त्यांना सुद्धा असं म्हणलाय तो. अच्छा. हो कत्री, मिशन वेगळं पण आहे आणि अवघड पण. अहो, तुमच्यासाठी काय अवघड आहे केडी सर? तुम्हाला ते ऍक्टिंग करायला कष्ट पण घ्यावे लागणार नाहीत.
कशाबद्दल बोलताय तुम्ही? नाही नाही बॉस, म्हणजे कसं आहे आता तुम्ही एवढे दिवस एकत्र राहताय, एकाच घरात राहताय ना, आणि एवढे मिशन तुम्ही एकत्र केले, मग प्रेम सुद्धा एकत्रच करा. हळू हळू, वर बघ वर बघ, सावकाश. आणि तुम्हाला काय म्हणायचंय आणि नक्की? केडी सरना कळलंय आपल्याला काय म्हणायचंय ते. कळलंय हा कत्री? काय कळलंय? नाही नाही म्हणजे बॉस, कोणाला संशय येणार नाही ना याची काळजी घ्या. बॉस तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका बरं, केडी सर घेतील ना सांभाळून. हा हो हो हा ठीक आहे. हो नाही करत डिस्टर्ब, तुम्ही एन्जॉय करा. मिशन एन्जॉय करा. ते काय डिस्टर्ब करणार आहेत आपल्याला? अगं म्हणजे माणसं फिरतात ना आजूबाजूला, कोणी ऐकलं तर म्हणून म्हणतोय. झालं ना? हा ठेवा फोन. सॉरी यार तुला काय सकाळ सकाळी चहा चढला काय? हा अरे काय टाकून काय आणलं याच्यात? नाही ते एक्साइटमेंट मध्ये टंग ऑफ स्लीप. तुझी एक्साइटमेंट. ऐका 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 पण केडी सरांना काय गोल्डन चान्स मिळाला यार. तरी ना ह्या संधीचा फायदा घेतला पाहिजे आणि बॉसला आपल्या मनातलं सगळं खरं सांगून टाकायला पाहिजे. म्हणजे असं डेकोरेशन करायचं, कमाल डेट प्लॅन करायची आणि सगळं बोलून टाकायचं आय लव्ह यू बॉस. अरे केडी सर आहेत ते बंदूक चालवताना घाबरणार नाहीत, पण ह्या प्रेमाच्या गोष्टी आल्या ना तर त्यांची हालत खराब होते अशी. नाही रे कत्री, तो टेक्नो आहे ना एकदम बरोबर बोलतोय. किती दिवस ते असं वन साइड लव करतील? अरे एक दिवस त्यांना सांगावंच लागल, आहे ना फातिमा? मग अहो आता तरी लव्ह स्टोरी सुरू झाली आहे.